हे हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. विचार करत असाल एवढी का स्माईल करते ही. सो गाईस, मी तुम्हाला सांगते, आज आहे ईस्टर संडे. तुम्हा सगळ्यांना माझ्या फॅमिलीकडून हॅपी ईस्टर संडे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ईस्टर संडेच्या. येस, प्रभू उठला आहे. हॅपी रिझरेक्शन डे. अजून मी काय बोलू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? जर ती नोटीस तुम्ही केली असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर हाय, आम्हापेक्षा लोखंडे मंडल. सकाळचे आता किती वाजले असतील? 8 वाजायला आलेत आणि चर्चला जायचं आहे आज, हे का नाही. आज ईस्टर संडे. मग पटकन माझी कामं आवडते. आणि दरवेळेस काय होतं ना, उशीर होता आम्हाला खूप जायला चर्चला. सॉरी, मागचा पसारा अवॉइड करा. आणि इथं रश्श बांधलेत माझ्या किचनमध्ये. ते ह्याच्यात कामाला येतात ना. पावसाळ्यात बाहेर नाही टाकू शकत, सो घरातच कपडे टाकायचे. मग तेव्हा ते सुकतात 2-2, 3-3 दिवस. सो ते जाऊ द्या. आणि मी काय घालणार आहे आणि जाताना मी कोणता ड्रेस घालणार आहे हे पण मी थोड्या वेळाने बघतालच. मी आंघोळ वगैरे करून येते पटकन, असं काम आवरते आणि पुढं काय ते तुम्हाला बघायला भेटेल सगळं. सो आज मी खूप मनापासून खूप हॅपी आहे. रोज हॅपी असते, पण आज असं आहे, हे आहे ना की प्रभू उठला आहे. आज रिझरेक्शन डे आहे ना, सो त्याच्यामुळे अजूनच खुशी होती मला. टाईम वेस्ट न करता चलो, मी आलेली आहे इथे. मम्मीकडे आले आहे मी. आणि मी घरून डायरेक्ट इकडे चालले, कारण उशीर झाला असता, खूप वेळ करत बसले असते तर. आणि गाईस, हा माझा ड्रेस आहे. कसं वाटतंय तुम्हाला? असं जाणवत नाही का माझ्या हेअरची लेंथ कमी झाली आहे? त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगेलच थोड्या वेळात. आता मी लवकर तयार होते आणि तुम्हाला सरळ माझा फायनल लुक दाखवते. आणि जर आता व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा लवकर लवकर. केलं का लाईक तर मी डायरेक्ट तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते. बापरे, ऊन किती आहे बाहेर. गाईस, मी खाली चालले. मी माझं मंगळसूत्र घरीच विसरले, त्याच्यामुळे मी आता खाली चालले. गोकुळला मी फोन करून सांगितलं होतं घेऊन ये म्हणून. तो आला आता खाली पार्किंगमध्ये. कशी दिसते मी गाईज? हा अजून आलेलाच नाही. मला स्वतः तिकडून निघाला असला आणि मला फोन करून सांगितलं की ये म्हणून तू खाली, नाही का? अजून आलेला नाही. आला गोकुळ. कशी दिसते मी सांग मला? कशी दिसते मी? थँक्यू, बाय बाय. छान होते अरे. गरम लय येत आहे पिल्ल्या, माहिती आहे का? चर्चमध्ये तर अजूनच गरम होईल, माहिती आहे का? बघून हसतोय माझ्याकडे. माझं मंगळसूत्र.
आता छान दिसतोय ना. अजून थोडंसं तयार व्हायचंय मला. मग निघायचं लवकर. गाईस, तुम्ही माझं फायनल लुक बघायला रेडी आहात का? आणि माझा हेअरकट कसं वाटतंय ते पण मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि माझं न्यू लुक, माझं हेअरकट कसं वाटतं हे पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तयार झालेलो आहोत आणि तयार झालेली आहे. तिने पण रेडच घातला, म्हणजे तिचा मरून आहे आणि माझा रेड आहे. आणि मम्मी पण खूप छान दिसते. मी तुम्हाला दाखवते. निघायचं आता, खूप उशीर झाला. आम्ही निघालेलो आहे आता. आणि मी कशी दिसते? हॅपी ईस्टर सगळ्यांना. हॅपी ईस्टर संडे. मम्मी कशी दिसते? मम्मी कमेंट्स मध्ये सांगा मम्मी कशी दिसते. छान वाटते तिची साडी. हॅपी ईस्टर. आमची कॅब पण आलेली आहे आता. तुम्हाला माहिती आहे का, मी रात्री 10:30-11ला हेअर कट करून आले. माझं माहिती आहे का, आज ईस्टरसाठी मला छान हेअर लुक पाहिजे होता. कसलं ते इंजेक्टर. मी आणि अजून एक चुलत बहीण आहे, ती आम्ही दोघींनी मिळून हेअर कट केलाय. आम्ही तिघी गेलो होतो, ही, मी आणि ती दुसरी चुलत बहीण. चुलत नाही मग, चुलत नाही मग. हा मग चुलतच झाली ना का नाही? चुलत नाही. ओके, ती पण सख्खी बहीण. सो आम्ही गेलो होतो तिघी रात्री. म्हणजे ते म्हणजे घरातच ब्युटी पार्लर करतात त्या आंटी. आम्ही रात्र त्या बाहेर गेलो होतो. त्यांना फोन करून करून आम्ही नाही का त्यांच्या मागून लागून त्या आल्या. त्यांनी रात्री 10:30-11ला आम्ही हेअर कट केला. आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांनी किती घेतले असेल? बाहेर 400-500 रुपये घेतात हेअर कट करायला. हा जो मी केला आहे हेअर कट, त्याचे चांगलं सलूनमध्ये केला असतं तर ऑब्विसली 500 रुपयाच्या आत झाले असते. बट त्यांनी फक्त माझे 120 रुपीज घेतले, माझे आणि तिचे दोघींचे पण 120 आणि 120 ईच. आणि हेअरकट पण खूप छान झाला आहे ना. हिने नाही केले, हिला खूप बोललं. ती म्हणते बघू मी तू नंतर करत, पण आम्ही दोघींनी करून घेतलं. छान केलं त्यांनी हेअरकट.
दुपारी तर घरी आले पण ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही. मी हे घेऊन आले, मस्त खायचं प्यायचं. वाव, आमच्या इथं मस्जिद आहे ना बाहेर, गेटच्या बाहेर, तिथं सगळं आता त्यांचं इफ्तारीचं खायचं, त्यांचा रोजा सोडायचा आहे. तिथून घेऊन आलं. असं वास सुटला होता ना छान, मग पनू म्हणली जाऊन घेऊन ये लगेच. सो मी आत्ता घेऊन आले. हे बघा काय काय आहे, सगळं चिकनचं आहे. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटत असेल ना हे बघून? मग सुटतंय का नाही तोंडाला पाणी तुमच्या? या तुम्ही पण खायला मस्त. 2000 years later. हे बघा गाईस, मम्मीने एवढ्या चपात्या लाटून घेतल्यात माझ्या. हे दिसत आहे ना या पुरांच्या वरच्या, एवढ्या चपात्या लाटून घेतल्यात. आणि इथं हे पनीर बनतंय, पनीर ईस्टर संडे स्पेशल पनीर, मटार पनीर. त्या सगळ्या चपात्या मी लाटल्यात गाईस. मला येते बरं का चपाती, मला सगळं स्वयंपाक येतो. हां, पहिले नव्हता येत लग्नाच्या अगोदर, पण मी शिकून घेतला आणि आता मी सगळं बनवते. आणि गाईज, मी माझी हेअरस्टाईल तुम्हाला दाखवलीच नाही अजून नीट व्यवस्थित. थांबा, मी तुम्हाला माझी हेअरस्टाईल एक अशी हेअरस्टाईल पण होते, वन साईड हेअर्स, आणि हे असे फ्लिक सारखे बाजूला. एक अशी सुद्धा होते, ही पण छान वाटतं अशी, मस्त आहे का नाही? आणि एक अशी पण होते, मधून हेअर्स, मधून असं भांग पाडायचं आणि मी खूप मासा मोठा काचा दगड ठेवून अशी केस कापलं ते. पण यार, कधी ना कधी तरी हाऊस करायचीच आहे ना, आता नाही करायची तर मग कधी हाऊस करायची आहे का नाही? सो मी कट करून टाकले. तसं माझा नवरा म्हणत होता गोकुळ की नको कापू, घाण दिसशील, बट तसं काही नाही, मी खूप छान दिसते. म्हणजेच केस कापल्यानंतर छान दिसते. मला तर आवडला हेअरकट. आणि काहीच खरं सांगू का, माझं ना खूप डोकं दुखायचं माहिती आहे का. मी वर बो वगैरे जरी बांधू शकत नव्हते, माझं डोकं दुखायचं लगेच. वर असं नाही का आंबाडा टाईप, भुतुडा म्हणतात त्याला, ते बांधलं तरी माझं डोकं दुखायला लागायचं. म्हणजे पहिलं नव्हतं दुखत, पण जशी जशी माझी केस मोठी होत जातात ना, तसं तसं मग माझं ते डोकेदुखीचा त्रास अजून वाढत जातो. सो मी, आणि माझी ही केस वाढायलाच दीड वर्षापेक्षा जास्त होऊन गेला आहे. आणि आता मी परत कट केले, आणि आता परत 1-1.5 वर्ष लागणार आहेत वाढायला. आणि ते वाढतील पण. आणि जेव्हा वाढतील छान हेअर्स, तेव्हा मी आहे ना एकदम असे काही हेअरकट वगैरे नाही करणार, फक्त नॉर्मल खालून स्ट्रेट नाही का, त्याला जरा स्प्लिट एंड्स त्याचे सगळे जावे म्हणून त्याला फक्त नॉर्मल स्ट्रेट कट करेल त्याचे. सो तुम्हाला माझा हेअरकट कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडला आहे हेअरकट. आणि गाईज, तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर माझं प्रोफाईलचं नेम ते दिसत असेल, जाऊन नक्की फॉलो करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे ह्याची, इंस्टाग्रामची आणि फेसबुकची सुद्धा. तिथे फेसबुकला सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता. तिथे पण मी व्हिडिओज वगैरे जे काय असेल ते टाकत असते. सो I will end this vlog here right now.
बाय बाय गाईज, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.